सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रोजगार या छोट्या छोट्या गोष्टीसाठी खूप सरकारी दरबारी धावपळ करावी लागते. धारावीच्या समाजसेविका आणि दौलत फाउंडेशनच्या सल्लागार आयशा खान यांनी हीच गरज ओळखून आज गरीब जनतेला सामान्य गोष्ट आहे रेशन कार्ड, गहू, तांदूळ, ज्वारी, काय राखेल जे काही मिळतं ते मिळत नाही. ते कसं काय लोकांना मिळावं, लोकांचा पोटापाण्याची कशी सोय व्हावी यासाठी इथे शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल आयशा खान आपल्याशी सविस्तर माहिती देत आहेत. धारावी में बहुत ही ज़्यादा परिस्थिति खराब है। गरीबी का बहुत ज़्यादा दर प्रमाण पूरे देश में बढ़ा हुआ है। तो ये सब कुछ देखते हुए और बहुत सी हमारी बहनें जो वयोवृद्ध हैं, जिनको घर में कोई भी पालने वाले नहीं है, जिनके पति नहीं है, बेटे नहीं है, ऐसी बहुत सी महिलाएं हैं जिनको राशन कार्ड की ज़रूरत है और राशन के बहुत ज़रूरत है। उन महिलाओं को नज़र में रखते हुए मैंने ये कैंप को आयोजित किया है। और वैसे लोग भी हैं बहुत से हमारे लोग कि जिनको राशन कार्ड रहने के बावजूद भी राशन नहीं मिल रहा है। महंगाई बहुत ज्यादा चरम सीमा पर है और इस महंगाई के दौर में हर कोई दुकान से राशन नहीं खरीद सकता। वो राशन की जो सुविधा मिलनी चाहिए, लोगों तक पहुंचना चाहिए, अन्न धान्य वो मिलना बहुत जरूरी है। उसके लिए हमने एक राशन कार्ड और आधार कार्ड के KYC का अपडेट करने का कैंप रखा है धारावी में। आपके जो दौलत फाउंडेशन है, ऐसा कौन से प्रोग्राम रखने वाले हैं? आपकी आगे वाली रणनीति क्या है? दौलत फाउंडेशन अभी नहीं, 2019 से लगातार कार्यरत है और अपने कामों को वो धारावी में निरंतर करते ही आ रहा है। चाहे दौलत फाउंडेशन के जरिए आर्टिफिशियल पॉन्ड की बात हो, वो आपको पता होना चाहिए। मैं बताना चाहती थी कि ये देखिए, दौलत फाउंडेशन ने सब में बड़ा काम जो किया, बहुत अच्छा काम किया। लॉकडाउन के समय पे जब हमारे हिंदू भाइयों को गणपति विसर्जन की समस्या उत्पन्न हुई कि भाई वो जा नहीं सकते, तो दौलत फाउंडेशन ने स्वयं खर्चे पर महाराष्ट्र का सब में बड़ा आर्टिफिशियल पॉन्ड बनाया। धारावी में 2 आर्टिफिशियल पॉन्ड बनाया और उसका पूरा श्रेय जो है वो दौलत फाउंडेशन के अध्यक्ष डब्बूभाई यानी कि असलम खान जी को जाता है। और उनके सभी सहायक जितने हैं, मैं उन सबका धन्यवाद करती हूँ जिन्होंने इतने कर्मठ होकर ये काम किया। दौलत फाउंडेशन हमेशा गरीबों का साथ देते रही है। दौलत फाउंडेशन ने चाहे बेरोजगारी के लिए काम किया हो, बेरोजगारी के लिए हमने टेम्पो वितरण का भी काम किया कि भाई पोर्टल में काम गाड़ियां चलाओ और आप थोड़ा वो उसमें इनकम सोर्स अपना अर्न करो। अशिक्षित है जो उनको स्कूल में एडमिशन कराना हो, बुक जो बच्चे गरीब हैं जिनके माँ बाप उनको साल की फीस नहीं भर पाते हैं, बच्चों को वो भी मदद की गई। धारावी में आपको पता होगा T जंक्शन पे बहुत बड़ी आग लगी थी, मकान जल गए थे, 3 महले तक वो आग गई थी। हमारी तब उस समय की हमारी आमदार मैडम भी आई थी, उसको विजिट करके गए। और उसमें भी दौलत फाउंडेशन ने बढ़ चढ़ करके स्वयं खर्चे से उनको चेक वितरण करने का काम किया, जहां पर उनके बदन पे कपड़े छोड़ के कुछ नहीं बचा था। उनके बुक कॉपी का, उनके खर्चे का, उनके परिवार को कुछ स्तर तक ऊपर लाने का काम दौलत फाउंडेशन ने किया है। वैसे ही दौलत फाउंडेशन हॉस्पिटल की बातें हो, पुलिस स्टेशन की बातें हो या फिर गटर मीटर की बातें हो, दौलत फाउंडेशन हर जगह पर अपने आप को प्रेजेंट करता है। और हर जगह अपने आप से जितना होता है दौलत फाउंडेशन बिना किसी के सहायता के लोगों तक पहुंचने का, लोगों के घरों तक लोगों की परेशानियों को दूर करने का काम करता है। फिर वो चाहे सामाजिक मुद्दा हो, राजनीतिक मुद्दा हो या किसी का भी पर्सनल घर का मुद्दा हो, दौलत फाउंडेशन के लोग हमेशा तत्पर हैं अपना काम करने के लिए। इथे काही महिला आलेल्या आहेत, त्यांचे काय नेमकं रेशनिंग दुकानामध्ये काय काम आहे ते सविस्तर तुम्ही सांगा. तुम्ही कशासाठी आला इथं? माझं नाव टाकायचं आहे, त्या गावाकडचं नाव काढून आणलं आणि इकडे आता नवीन नाव टाकायचं आहे, त्याच्यासाठी आले. तुम्हाला कसं माहिती पडलं इकडे कॅम्प आहे ते? तिकडे त्या रेशन कार्डाच्या दुकानात गेलेलो ना, तर तिथे सांगितलं की आज तिकडे कॅम्प चालू आहे म्हणून आम्ही इकडे आज. तुमचं काय काम आहे इकडे? मला पण रेशन मिळत नाही, काय नाही, मला सगळं डॉक्युमेंट जमा करायचं. तुमचं काय काम होतं इकडे? तुम्ही कसं आला इकडे? येते काम, मला राशनच नाही भेटते. काय भेटत नाही? काय प्रॉब्लेम काय? काय पण नाही भेटत आहे. काय बोल गेले ना तो उद्या या, परवा या, परवा गेले तो बोलते परवा या. राशन नाही आले, तेल नाही आले, कास्ते 3 लिटर दिले होते बस. सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा अनेक योजना आणलेल्या आहेत, पण लाडका रेशन दुकानदार आणि लाडका ग्राहक याबद्दल सरकार काही बोलत नाही. आयशा खान यांनी या कॅम्प माध्यमातून ह्या महिलांसाठी आपलं कार्ड KYC करून अपडेट केलं आहे. बघूया सरकार यांच्यासाठी काय करतंय. नमस्कार, रमेश अवताडे, बित्तम बातमी, कॅमेरामन सिद्धेश प्रधान.
त्या पोराला पोरीला सांगा ना पहिल्यांदा शेवटच्या पानाचा फोटो काढायला. येते 12 वाजेपर्यंत काय पण असू दे राशन कार्ड आहे तिच्याजवळ. आमचं म्हणणं काय राशन कार्ड असून पण त्यांना राशन का नाही देत? शंकर लाल गुप्ता दौलत फाउंडेशनचे सचिव आजच्या रेशनिंग कार्ड संदर्भात शिबिराबद्दल सांगत आहेत. आमचे दौलत फाउंडेशन चे कार्यक्रम इतके मोठ्या प्रमाणात चालू आहे. गोरगरिबांचे मदत करतात, त्यांना काय लागेल चांगले सोय करून देतात. इकडे तिकडे पळण्यापेक्षा ते आपल्या ऑफिसमध्ये बोलवून त्यांचं सगळं कार्य करून देतात. लोकांना त्रास होत नाही, सोयीस्कर प्रमाणे कामं होतात आणि लोक खुश आहेत. आमचे मॅडम आयशा मॅडमनी भरपूर प्रयत्न केले, लोकांचे भरपूर भला केले. दवाखान्यात जायचं असेल तर दवाखान्यातही त्यांना मदत करतात. ऑफिसमध्ये रेशनिंग कार्ड मध्ये डोमिसाईल आणि ते काय म्हणतात ह्याला सिनियर सिटीजनचा कार्ड वगैरे त्यांनी लोकांना बनवून दिले. लोक आले, चांगला प्रतिसाद मिळाला त्यांचा. लोकांनी भरपूर येऊन त्या लाभ घेतला त्या स्कीमचा आणि अजूनही चालू आहे. आज रेशन कार्डचं ज्यांचं बंद झालंय किंवा एक्सपायर झालंय त्यांना पूर्ण परत चालू करून देण्याचं काम इथं होत आहे ऑफिसमध्ये आयशा मॅडम तर्फे. ते चांगलं काम करतायत आणि लोकांचं भलं त्यांचं मार्गे भरपूर होत आहे. दौलत फाउंडेशनने ह्याच्या अगोदर कोणते कोणते कामं केलेले आहेत, इथून पुढे काय दौलत फाउंडेशन काम करणार आहे? दौलत फाउंडेशनने करोनामध्ये लोकांना कमीत कमी लाखो लोकांना जेवण दिलेत. त्यांना
जे प्रवासी होते त्यांना भरपूर लोकांना मदत करून पाठवण्यात आलं आहे. ते आमच्या दौलत फाउंडेशनने केलं आहे. करोना कालमध्ये इतकं लोकांना भलं केलंय, इतकं काम केलंय काय त्याचं म्हणजे वर्णनच नाही असं आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मनोज शिवदास बारसकर. मी राहणार आहे पीएमजी कॉलनीमध्ये. आणि आयशा मॅडमने जे आता उपक्रम राबवा लागले, रेशन ज्यांना मिळत नाही त्यांना राशन मिळावं हे सुविधा द्यायला लागले, ते पूर्ण पब्लिकला पोहोचली पाहिजे. असा कार्यक्रम झालाच पाहिजे. आम्ही माझ्या रेशन कार्डला मला 8-9 वर्ष झाली मला राशन मिळत नाही. काय मिळत नाही, कशासाठी मिळत नाही तेच मला समजलं मागे. त्यासाठी KYC करण्यासाठी मॅडमकडे आलो. असे कार्यक्रम झालाच पाहिजे. लॉकडाऊनला बंद झाला. मी लॉकडाऊनला 100 वगैरे गेले, ते दिलेच नाही मला राशन. एक पण नाही. सकाळी ये, काल ये, उद्या ये, परवा ये असं मला फिरायला लागलं. एकदम कंटाळ जाऊन मी एकदम बसले. देतेच नाही राशन. 3 लिटर घासलेच दिले होते, बस एवढंच. 4-5 महिने दिले, बंद केले. काय करू आपण? मी गरीब माणसाला मी धंदा करायची का, मी बघायची का, काय करायची बोला. म्हणून मी इथं आले. राशन कार्ड बंद झाले म्हणून बनवायला मी आले इकडे. नमस्कार, माझे नाव अमेय दत्तात्रय गणगे. मी इथे माझ्या राशन कार्डचं नॉर्मली काम करण्यासाठी आलेलो आहे. तर मला हे बरं वाटलं की इथे आमच्या दारी हे सरकारची माणसं येऊन खरोखरच काम करतायत आणि अतिशय चांगली बातमी आहे आमच्या रहिवाशांसाठी. जे काम दौलत फाउंडेशनच्या द्वारे इथे राबवण्यात आलेलं आहे. कारण की बऱ्याच लोकांना इथे काम करण्यासाठी धावपळ करावी लागते आणि त्या धावपळीनंतर लोकांची बरीच कामं होत नाहीत. तर ती कामं करण्यासाठी इथे सरकारी सगळी माणसं इथे अवेलेबल आहेत आणि सगळ्यांची कामे इथे वेळोवेळी होत आहेत आणि प्रत्येक योजना इथे राबवली जाते. तर त्यांना दौलत फाउंडेशनला माझे खूप खूप आभार आणि खूप खूप यांचे पण आभार. हे जे शिबिर आहे हे दौलत फाउंडेशन तर्फे शिधा वाटप कार्यालय क्रमांक 17 धारावी मार्फत आयोजित केलेला आहे. आणि या शिबिरामध्ये शिधा वाटप कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्ग आम्ही आलेलो आहोत. यामध्ये ज्या जनतेच्या शिधापत्रिके संबंधी ज्या विविध अडचणी आहेत, त्यांना राशन मिळत नाही किंवा आधारबाबतच्या अडचणी आहे, ज्या कुठल्या अडचणी आहे, आधार ऑनलाईनमध्ये नाव दिसत नाही, ह्या सगळ्या अडचणींचं मार्गदर्शन आणि इथे त्याबद्दलची सर्व फॉर्म भरून घेतल्या जातील आणि सर्व कामे करून दिल्या जातील. त्या संदर्भात हे शिबिराचे आयोजन केलेलं आहे. वेळ किती आहे, किती दिवस असणार सुरू शिबिर? हे शिबिर आहे हे आज 11 ते 4 वाजेपर्यंत शिबिर आहे. त्यामध्ये हा हे कायचलं आता भरले जी कशाबद्दल माहिती देतात ते मी विचारते. काय कसली सर्टिफिकेट बनवली जातात ते त्यासाठी माहिती घेण्यासाठी मी आलेली आहे इथे. मैं मोहम्मद समीम अंसारी. हमारी बेटी का ऑनलाइन का काम नहीं हुआ था, वो काम कराने के लिए आए हैं. ये मैडम का फाउंडेशन के नाम से मालूम पड़ा था तो मैं इधर आया हूँ अपना काम कराने के लिए.